आणि याबद्दल बोलण्यासाठी अंकुश काकडे हे आपल्यासोबत आहेत। अंकुश काकडे जी वर्षा बंगल्यावर आता तटकरे, पटेल आणि जयंत पाटील हे तिन्ही नेते उपस्थित आहेत। तिन्ही नेत्यांचं एकत्रितपणे वर्षा बंगल्यावर असणं काय अर्थ काढायचा? नाही, आत्ताच आपण अमोल मटकरींचं स्टेटमेंट ऐकलं आणि मला देखील ते स्टेटमेंट योग्य वाटतंय की आता अधिवेशन झाल्यानंतर अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, सुनेत्राताईंच्या पक्षाला दिलं जाईल अशा प्रकारचा निर्णय अधिवेशनापूर्वी झाला होता। आता अधिवेशन होऊन 3-4 दिवस झाले, त्याच्यामुळे पूर्वी दादांकडे असलेले अर्थमंत्रीपद आम्हाला मिळावं यासाठी तटकरे आणि पटेल त्या ठिकाणी गेले असण्याची शक्यता आहे। नेमके कशासाठी गेले होते? नाही, अंकुश काकडे जी तटकरे पटेलांचं समजू शकतो, हा विषय असेलही कदाचित, पण जयंत पाटलांची उपस्थिती काय दर्शवते? ते जयंत पाटील कदाचित त्यांच्या मतदारसंघातले काही विकास कामं असतील, त्या विकास कामासाठी भेटू शकतात। नाही, पण नेमकं त्याच वेळी पटेलांचं आणि तटकरेंचं तिथे असणं हा काय योगायोग वाटतो तुम्हाला? असू शकतो, योगायोग असू शकतो, काय ठरवून झालेली बैठक असेल असं मला काही वाटत नाही। काय झालंय, महाराष्ट्रात अशा बऱ्याच भेटीगाठी, बरेच योगायोग बघितलेले आहेत आणि त्यानंतर लक्षात आलं की योगायोग नाहीये आणि त्यातून मोठे राजकीय भूकंप सुद्धा अनुभवले आहेत। त्याच्यामुळे आता कुठल्याही भेटीगाठींकडे इतक्या निरपेक्ष नजरेतून नाही पाहत आहेत। ते आता शेवटी तुम्ही स्टुडिओमध्ये, माझ्या घरी, बरोबर, आणि हे 4 नेते वर्षा बंगल्यावरती, हो, त्याच्यामुळे तो अंदाज बांधणं याच्या पलीकडे काही नाही। पण आमच्या पक्षाकडनं तसं काही गडबड अशी आमच्या पक्षामध्ये कुठली। ठीक आहे अंकुश काकडेजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या बंगल्यावर आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे जयंत पाटील सुद्धा तिथे आहेत। त्यामुळे कुठली मोठी राजकीय घडामोड होते का, दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा होते का, हे सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आता आपल्यासोबत आहेत। गोविंद, काय अर्थ काढायचा जयंत पाटील यांच्या तिथे असण्याचा? एकूणच आपण जर बघितलं तर आता ज्या पद्धतीनं अमोल मेटकरींचे ज्या वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत होतं किंवा अंकुश काकडे ज्या पद्धतीनं बोलत होते, तर गेल्या काही दिवसापासूनच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार समोर येताना पाहायला मिळतात। गेल्याच वेळी आपल्या या झी24 तासच्या संपादक आहेत कमलेश सुतार यांची जी मुलाखत झाली होती टू दी पॉइंट, त्यावेळेला सुद्धा त्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता की जे काही राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे काही खासदार असतील, काही आमदार असतील, ते एनडीए मध्ये ते सत्तेत जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याबाबत सुद्धा या ठिकाणी रोहित पवारांनी जे आहे त्याला सकारात्मकता दर्शवली होती। काही लोक अशा पद्धतीचा सूर आवळला जातो आहे, परंतु मी मात्र वेगळा निर्णय घेईल अशी त्यांनी भूमिका घेतली होती। आणि आजची या ठिकाणी ही बैठक जी सुरू आहे, ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर सुनील तटकरे असतील आणि त्याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी शरदचंद्र पवार। गोविंद थोडंसं थांबवतो। शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूयात। सुषमाताई, आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षा बंगल्यावर गेलेले आहेत आणि तिथे जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। काही मोठा राजकीय भूकंप येऊ पाहतोय महाराष्ट्रात? बघा, जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत। आमचे भारतीय जनता पार्टी सोबत जरी कितीही मतभेद असले तरी भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीयुत फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे कुणीही जाऊ येऊ शकतं, महाविकास आघाडीचे नेते सुद्धा जाऊ शकतात। या अनुषंगाने जर जेपी तिकडे गेलेले असतील तर त्यावर आता मी काय बोलणार। मात्र याला जोडून जो कंगोरे आपण जोडत आहात की पटेल आणि तटकरे तिकडे पोहोचलेले आहेत, तेव्हा निश्चितपणे पोटात पाय त्याला म्हणतात पाय शिरणे। नाही, पोटात गोळा येत नाही, पोटात पाय शिरणे म्हणजे शंका येणे असा तो वाक्प्रचार आहे। पोटात गोळा येणे म्हणजे भीती वाटणे, भीती वगैरे वाटत नाही। एक तटकरे आणि पटेलांचा प्रेझेन्स जो आहे तो काही वेगळे कंगोरे असू शकतील, परंतु मला असं वाटतं की सन्माननीय जयंतरावजी जोपर्यंत बाहेर येऊन स्वतः या संदर्भाने काही बोलत नाहीत तोपर्यंत यावर मी कुठलंही प्रिप्रिडिक्शन करणं हे चुकीचं असेल। सुषमाताई, काही दिवसांपासून आपण बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार या चर्चा आहेत वेगवेगळ्या, आणि नेमक्या त्या सगळ्या चर्चा सुरू असताना आज सुद्धा सकाळपासून याबद्दलच्या बातम्या सुरू झाल्या आणि नेमकं कोइन्सिडेंटली तटकरे आणि पटेल असताना जयंत पाटील तिथे येतात। अगदी बरोबर आहे, म्हणूनच मी म्हटलं की
जर फक्त जयंतरावजी जर समजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निश्चितपणे त्यावर काही फार चर्चा किंवा खलबतं होण्याचं कारण नाही. मात्र एकीकडे या सगळ्या एकीकरणाची पार्श्वभूमी आणि त्याच वेळेला तटकरे पटेलांचा प्रेझेन्स यामुळे या चर्चेला एक वेगळी लकेर प्राप्त होऊ शक्यता. मात्र आता आपण याच्यावर प्रीमॅच्युअर काही स्टेटमेंट करावं असं मला अजिबात वाटत नाही. आपण थोडी वाट बघूया. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद. बोला कदाचित बोला स्वतः बोला. आल्यावर बोलतील यावर. ते बाहेर जेव्हा येतील बैठकीच्या बाहेर तेव्हा हा. आपले प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारतील आणि ते जेव्हा प्रतिक्रिया देतील तेव्हा कदाचित आपण याच्यावर अजून विस्ताराने बोलू शकू आणि मी आपल्यासोबत बोलायला उपलब्ध आहे. नाही बरोबर, पण सुषमाताई काय गंमत होत आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात, असे काही प्रश्न विचारले तर पत्रकारांशी बोलताना नाकारतात असे सगळे वृत्त, अशा सगळ्या शक्यता, आणि अगदी काही दिवसांनी किंवा महिन्यांनी एक्झॅक्ट तसं घडतं जे पत्रकारांना वाटत असतं. पत्रकार दूरदृष्टीचे आहेत. नाही, पत्रकार त्यांचं दूरदृष्टीचे कौतुकच नाही आहे. आहेत. पत्रकारांना जे दिसतंय ते मांडतायत. हे नेते बऱ्याचदा त्या गोष्टी तशा पद्धतीने दिसू नये म्हणून प्रयत्न करतात, पण राजकीय घडामोडी आज ना उद्या तशा पद्धतीने घडताना दिसत आहेत. मी म्हटलं ना की आपल्या हा. सगळ्यांचं म्हणजे कौतुक आहे, पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची अडचण अशी असते की मी काही बागेश्वर बाबांच्या आश्रमात जात नाही. त्यामुळे नाही, पण पुढे तुम्ही काय सुद्धा घडणार आहे पत्रकार मी राहिल्या आता आहात, काय सांगू सुषमाताई. शकणार आहे. तुम्ही सुद्धा मी पत्रकार राहिल्या आहात. मी प्राध्यापिका किंवा मी मग? राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असं सगळं जरी म्हटलं तरी मला असं वाटतंय राजकीय सभ्यतेचा भाग म्हणून आणि विश्वासार्हता म्हणून ठीक आहे. एवढ्या छोट्याशा गोष्टीने मी हलावं आणि लगेचच माझ्या महाविकास आघाडीतल्या एका अत्यंत जबाबदार नेत्यावर अविश्वास दाखवावा हे अशोभनीय आहे. त्यामुळे मला ते बाहेर येईपर्यंत वाट बघणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे. ते एकदा बाहेर आले, त्यांनी त्यांचं म्हणणं ते का आत होते, कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू होती यावर एकदा स्पष्टता आली की निश्चितपणे मी आपल्याला अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे प्रतिक्रिया देऊ शकेल. ठीक आहे, तुमच्यातल्या पत्रकाराची नेमकी काय भूमिका राहिली असती आता आणि काय विश्लेषण राहिलं असतं हे ऐकायला आम्हाला सुद्धा आवडलं असतं, पण ज्या राजकीय पक्षाच्या भूमिकेतून तुम्ही तुमचं म्हणणं पाडलं ते तुमच्या दृष्टीने सुद्धा योग्य आहे. धन्यवाद सुषमाताई आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.